त्यात अग्नी नाही, पण त्यातून हलकीशी निळसर सावली उठत होती. त्याने तेथील एक दरवाजा उघडला आणि आत पाहिलं. ती खोली कितीतरी वर्षापासून बंद होती. आत चिखल, रक्ताच्या डागांसारखे काही डाग आणि मध्यभागी एक लोखंडी पलंगावर एक अस्थींचा ढीग. विशाल घाबरून मागे सरकला, पण तेवढ्यात त्याच्या मोबाईलमध्ये तीच डायरी स्कॅन केल्याचा फोटो अचानक उघडला. त्यात नवीन मजकूर दिसला, जो आधी नव्हता. माझं नाव सरोज आहे. त्यांनी मला इथे बांधून ठेवलं, जिवंत. त्यांनी माझा जीव घेतला कारण मी सत्य बोलत होते. आता जो कोणी माझी कहाणी पूर्ण ऐकेल त्यालाच मी मुक्त करीन, नाहीतर त्यालाच हेच आयुष्य जगावं लागेल. विशाल भीतीने थरथरू लागला. त्याने पलंगाच्या मागे पाहिलं आणि तिथं त्याला दिसली सरोजची मूळ डायरी. त्याने ती उचलली आणि त्या क्षणी खोलीचं दार आपोआप बंद झालं. अंधार. फक्त त्याच्या कानात एकच वाक्य घुमू लागलं, तू वाचायला सुरुवात केली आहेस, आता संपूर्ण वाचलंच पाहिजेस. सरोजच्या डायरीतील खऱ्या सत्याची सुरुवात होती. विशालला समजतं की या आत्म्याचं संपूर्ण जाळं वाड्यापुरतं मर्यादित नाही, ते गावभर पसरलेलं आहे. त्या अंधाऱ्या खोलीत जिथं दरवाजा आपोआप बंद झाला होता, विशाल आता एकटाच होता. पण त्याला एकटी वाटत नव्हती. त्याने सरोजची मूळ डायरी उघडली. पहिल्या पानावर 1979 माझ्या गावातील पहिली मयत मी पाहिली, पण ती नैसर्गिक नव्हती. एक बाई गरोदर होती. गावकऱ्यांनी तिला तांत्रिक बळी म्हणून वाड्यात जिवंत पुरलं. मी फक्त 17 वर्षाची होती. मी हे पाहिलं आणि रडले. विशालला धक्का बसला. म्हणजे या वाड्यात केवळ एकच आत्मा नव्हता. तो पुढे वाचू लागला. त्या रात्रीपासून मला त्या बाईचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते, मी येणार आहे माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण करायला. मग दुसऱ्या वर्षी पुन्हा एक मृत्यू, पुन्हा एक गरोदर स्त्री गायब. कोणालाच माहीत नाही, पण या वाड्यात एक चक्र चालू आहे. दर 3 वर्षांनी एक आत्मा मागणी करतो आणि जर तो न मिळाला तर सगळं गाव संकटात येतं. विशालच्या मनात विचार आला, आज 2025 म्हणजे त्याने घड्याळ पाहिलं. त्याच्याच हातातलं कॅलेंडर. हो, आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत त्या अखेरच्या अपहरणाला, म्हणजे आज रात्रीच. तेवढ्यात दरवाजावर कुणीतरी बोट आपटते. टपटप टपटप. त्या खोलीत कुणीतरी शिरायचं येते. आरशात पुन्हा ती सावली दिसते, पण आता ती एकटी नाही. तिला 4 सावल्या साथ देत आहेत. 4 वेगवेगळ्या बायकांचे चेहरे, डोळे, रक्ताळलेले शरीर आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे फक्त एकच भावना, क्रोध. विशालला आता समजलं, हे काही एकट्या सरोजचं प्रकरण नाही, हे एक अखंड चक्र आहे, आत्म्यांचं, शापांचं आणि सोडांचं. विशालला या चक्रातून बाहेर पडायचं आहे, पण त्यासाठी त्याला सरोजचा मृत्यू का झाला त्यामागचं खोटं सत्य शोधावं लागेल. आणि त्यासाठी त्याला जायचं आहे गावातल्या जुन्या तांत्रिकाच्या घरी. विशालने शेवटचं पान वाचल्यानंतर त्याला समजलं की फक्त डायरी वाचून काही होणार नाही. सरोजच्या आत्म्याला मुक्त करायचं असेल तर त्याला सत्य शोधून बाहेर काढावं लागेल आणि त्यासाठी जावं लागेल गावातल्या जुन्या तांत्रिकाच्या घरात. तो पहाटेच गावात गेला. गावातून झोपेत होतं. त्याने एका आजीला विचारलं, गंगाधर बाबा कुठे राहतात हो? त्या आजीने डोळे मोठे करून फक्त एवढं सांगितलं, तो तांत्रिक अजूनही जिवंत आहे, पण त्याचं घर जिवंत माणसांसाठी नाही. त्या घराचं नाव होतं मृत बस्ती. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर एका झाडांच्या दाट झुडपामध्ये जुनं झाकलेलं आणि शापित घर. विशाल तिथे गेला. घराकडे पाहिलं. खिडक्या बंद, दरवाजा अर्धवट उघडा आणि वातावरणात एक विचित्र शांतता. तो आत गेला. घरात सर्वत्र लाकडी खोकं, काळी धुपाचे डबे आणि भिंतीवर लाल रंगाने लिहिलेले संस्कृती मंत्र. एवढ्यात मागून एक आवाज आला, सत्य हवंय ना, पण त्याची किंमत देऊ शकशील? विशाल मागे वळला. गंगाधर बाबा समोर उभा, काळं वस्त्र, वाढलेली दाढी आणि हातात एक लाकडी तांत्रिक दंड. सरोजचा आत्मा का अडकला आहे? विशालने विचारलं. बाबा म्हणाले, कारण तिला मारले गेलं, पण ज्यांनी तिला मारले ते गावातले प्रतिष्ठित लोक होते. सरोजने त्यांचं काळकर्म पाहिलं. ती आवाज उठवणार होती म्हणून तिला भूत ठरवलं आणि जिवंतपणे गाडून टाकले. विशालने विचारलं, आता मला काय करावे लागेल? बाबा गंभीर झाले. तू वाड्यात परत जा. तिथं तिला गाडले गेलं तिथं तांत्रिक विधी कर, पण जपून कारण आत्मे आता जागे झालेत आणि त्यांना मोकळं व्हायचं नाही, त्यांना सूड हवा आहे. विशालने निर्धार केला. तो परत जाणार आणि ह्या भयकतेला शेवट देणार. विशाल पुन्हा वाड्यात जातो आणि विशाल वाड्यात परतला. आता त्याचं मन दृढ होतं. तो सरोजसहित त्या सर्व आत्म्यांना मुक्त करणार होता. गंगाधर बाबांनी दिलेले सामान त्याच्याकडे होते.
काळं कापड, रुद्राक्षाचा माळ, 5 लिंब, 7 मिरच्या आणि एक अघोरी तांत्रिक मंत्र. रात्री बरोबर 12 वाजता त्याने त्या बंद खोलीत जिथे सरोजला जिवंत पुरण्यात आलं होतं तांत्रिक रेखाटन आखलेलं. त्याने मंत्र वाचायला सुरुवात केली. ओम कली काली के नमः आत्मबुद्ध विमुक्त करू स्वाहा. मंत्राच्या प्रत्येक उच्चारासोबत वातावरण जड होत गेलं. हवेचा वेग वाढला आणि दिवा मिणमिणू लागला आणि दरवाजे आपोआप धडधड करू लागले. तेवढ्यात त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक भयंकर किंकाळी ऐकू आली. तू आम्हाला सोडवायला आला आहेस, पण आम्ही जायचं नाही. विशालचं शरीर थरथरलं. त्याचे डोळे अचानक पांढरे झाले. त्याच्या तोंडातून आता त्याचाच नाही एका बाईचा आवाज ऐकू लागला. मी सरोज, मी सूड घेतला नाही, मी मोकळी नाही. ही विधी मला जखमीत करत आहे. थांब थांब थांब. विशालचा मेंदू चेतावलेला होता, पण त्याचं शरीर आता त्याच्या अधीन नव्हतं. एका आत्म्याने त्याचं शरीर हस्तगत केलं होतं. संपूर्ण वाड्यात धूर आणि विचित्र वास पसरला. भिंतीवर रक्तासारखा लाल रंग वाहू लागला आणि शंखनाद झाला. तेवढ्यात गंगाधर बाबा विशालच्या पाठीमागे प्रकट झाली. तू आत्म्याच्या अधीन गेलास, आता तुला बाहेर काढणं अशक्य आहे, पण एक मार्ग आहे. शेवटचं पान वाच. विशाल, जो आता सरोजच्या आत्म्याला व्यापला होता, त्याला शेवटच्या पानाचं अस्तित्व वाटत होतं. डोळे पांढरे, शरीर कठीण आणि त्याने डायरी उघडली. तो माझा शेवट वाचेल, त्याला माझं दुःख समजेल आणि तो जर खरं प्रेमानं मला मुक्त करू इच्छित असेल तर तो मला क्षमा करेल. मी रागावलेले नाही, मी फक्त विसरलेले आहे. त्या वाक्यांनी आत्मा हलला. विशालच्या शरीरातून थंडीचा झटका गेला आणि एक निळसर प्रकाश उठला. सरोजचा आत्मा त्या प्रकाशातून वर गेला, हसत शांतपणे. वाड्यात एकाएकी शांतता पसरली, पण भिंतीवर अजूनही एक सावली. सरोज मुक्त झाली. वाड्याचा कोपरा थोडा उजळला. हवेत शांतता आली. विशाल शांत बसला होता, पण त्याच्या डोळ्यांनी एक गोष्ट टिपली. भिंतीवर हलती सावली अजूनही होती. ती सरोजची नव्हती. ती जास्त उंच, जास्त गडद आणि जास्त क्रूर वाटणार होती. गंगाधर बाबांनी गंभीरपणे सांगितलं, हा आत्मा बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. त्याने हे सगळं चक्र सुरू केलं. तोच राक्षस आहे. त्याने वाड्यातील प्रत्येक आत्म्याचा उपयोग आपल्या शक्ती वाढवण्यासाठी केला आणि आता त्याचा शेवट करण्यासाठी तुला त्याच्यात गडात जावं लागेल. गडात? विशालने विचारले. हो, वाड्याच्या मागच्या डोंगरावर एक गुहा आहे. तिथेच त्यांनी आपली शक्ती दडवून ठेवली आहे आणि त्या शक्तीशिवाय तो कधीच संपणार नाही. विशाल तयार झाला. त्याने रात्रीच्या अंधारात तो डोंगर चढायला सुरुवात केली. झाडांमधून विचित्र आवाज येत होते. कधी वाऱ्यात बायांची हसण्याची साद, कधी भयंकर किंकाळ्या, पण विशाल थांबला नाही. शेवटी एक जुन्या पाषाणाचा दरवाजा दिसला. त्याच्या मधोमध एक त्रिशूळाचं चिन्ह होतं. तो आत गेला. गुहेच्या आत एक चौधरा होता. त्यावर एक काळसर मूर्ती, डोळे बंद, हातात तलवार आणि आजूबाजूला मृत मानवी कवच. तेवढ्यात दरवाजा आपोआप बंद झाला आणि विशालच्या समोर प्रकट झाला राक्षस आत्मा. त्याच्या शरीरावर मानवी वाटत नव्हतं. डोकं मोठं, डोळे झळझळीत आणि शरीरावर अनेक आत्म्यांचे आवाज. त्याच्या तोडून आवाज आला. तू माझं सगळं बिघडलं. मी हजारो आत्म्यांचा राजा. आता मी तुझं शरीर घेणार. विशाल जोरात ओरडला. तुझा अंत आजच होणार. त्याने डायरीतील अंतिम मंत्र आठवला. ओम कली बोटुकाय नम मुक्तिपती प्रकाश या. त्याच्या हातात अचानक दिव्य तेज उठलं. तो त्या आत्म्याच्या दिशेने चालू लागला. ते तेज आता निव्वळ प्रकाश नव्हतं. ते सर्व मुक्त आत्म्यांचं सामर्थ्य होतं. सरोज, तिच्यासारख्या अनेक आत्म्यांचा आशीर्वाद विशालच्या मागे होता. विशालने तो मंत्र संपवला. गुहा थरथरली. राक्षस किंचाळला आणि अचानक काळ्या धुरात विरघळला. तेवढ्यात दरवाजे उघडले. प्रकाश आत आला. वाड्याचा शाप सुटला होता, पण त्याला कळत नव्हतं की आत्मा अजून पूर्ण शांत का झाली नाही आणि त्याची छाया आता दुसऱ्या कोणाच्या मागे लागली आहे. गुहेतून बाहेर पडताना विशालच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याने राक्षस आत्म्याचा नाश केला होता. सरोजसह अनेक आत्म्यांचं मुक्त केलं होतं. गावात परतल्यावर लोक त्याचे स्वागत करत नव्हते, पण त्याच्या नजरेत भीती नाहीशी झाली होती. वाडा आता शांत होता. सालांपासून बंद असलेलं मंदिर उघडलं गेलं. गंगाधर बाबा पुढं आलं. त्यांनी विशालच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, तू निवडला गेलास कारण तुझ्यात धैर्य आणि श्रद्धा होती. पण हे लक्षात ठेव, अंधार पूर्णपणे कधीच जात नाही. तो फक्त दुसरी जागा शोधतो. विशालने विचारलं, म्हणजे अजून काही बाकी आहे का? बाबा फक्त हसले आणि मागे वळून निघून गेली. तीच रात्र विशाल झोपेतून उठला आणि त्याच्या हातात सरोजची डायरी अजून होती. रात्री 3 वाजता अचानक वारा खिडकीतून आत आला. पाने उलटू लागली आणि डायरीचं शेवटचं रिकामं पान आपोआप लिहिलं जाऊ लागलं. त्यावर फक्त एक वाक्य उमटलं, मी परत येईन, पण वेगळ्या चेहऱ्याने. विशाल जागा झाला. त्याने पान पाहिलं आणि
त्याच्या कपाळावर घाम फुटला. तो उठला, आरशाकडे गेला. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसलं नाही, कोणीतरी दुसरंच होतं.